हॅलो, कशात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं, खेळतं, आनंदी वास्तू बनतं. आणि यामुळेच ना, आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूमध्ये अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतंय ना तुम्हाला सुद्धा? तर आज ना मी सखी घेऊन आले एक स्पेशल पदार्थ आमच्या डिलिशियस प्लॅटरचा ना 7 काप्याचा घावणा. हा तळ कोकणात ना सणासुदीला केला जाणारा एक स्पेशल सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि खास करून ना गणेश चतुर्थी असते ना तेव्हा तर हा बनतोच बनतो. अगदी आणि त्याच्यासोबत जेव्हा मे महिना असेल किंवा दिवाळीत मुंबईकर जेव्हा गावाला जातात ना त्यांच्यासाठी सुद्धा ही खास मेजवानी असते. अ, तुम्ही कधी बनवलं आहे का हा पदार्थ? मला नक्की सांगा हां, बनवला असेल तर. आणि कसं आहे ना, आता हा पदार्थ बनवायचा म्हणजे ते जे सारण वगैरे बनवायचं आहे, तर त्याला जातो वेळ, बऱ्यापैकी वेळ लागतो ते सगळं आणि परफेक्टच व्हावं लागतं. मग मी काय ठरवलं माहिती आहे का? तुमच्यासाठी आहे ना, हे तयार सारण आहे ना, ऑनलाईन उपलब्ध करून देईन. पण सध्या तरी माझं ऑफलाईनच चालू आहे. ऑनलाईन जेव्हा चालू होईल ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला कळवेन. आणि आपलं सोबत घावण्याचं पीठही आपल्याकडे मिळतं. तर तुम्ही ना, जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आयत्या तुमच्या हातात असतील ना, केव्हाही, कधीही तुम्ही फक्त 5 मिनिटात हे घावणे तयार करू शकता आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खाऊ घालू शकता, अगदी प्रेमाने. बरोबर ना? तर आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही त्रास काढायचाच नाही आहे. करायची ती फक्त प्रतीक्षा, कारण सब्र का फल मीठा होता है. पण आपलं कसं असणार आहे? गोड-गोड फळ असणार. बरोबर ना? पटतंय की नाही तुम्हाला? ए सखी, चल आता माझी निघायची वेळ झाली. हो, पण आपण उद्या नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. हॅव अ गुड डे. बाय.